हॉस्टेलमधून कमळीला हकललं तर आता ऋषी घेणार मोठा निर्णय. नयनताराच्या विरोधात ऋषी जाणार. झी मराठील कमळी या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. खरं तर कमळी मालिकेत कमळीची आई म्हणजेच सरोज ही मोठ्या अपघातातून वाचलीये आणि या सगळ्यात तिच्या डोक्याला दुखापत झाल्याने तिच्या आईची म्हणजेच सरोजची याददाश्त पूर्ण गेलीये. तिला काहीच आठवत नाहीये. मात्र आपल्या लेकीच्या बालपणाबद्दल तिला सगळं माहित असतं, पण कमळीला ती प्रत्यक्षात ओळखू शकत नाहीये. खूप मोठा सरोजला धक्का बसलाय. त्यामुळे आता कमळीवर सरोजची पूर्ण जबाबदारी आहे. कमळी सुद्धा अगदी मनापासून आपल्या आईची सेवा करते आणि या सगळ्यात तिला ऋषी आणि निंगीची साथ सुद्धा मिळते. पण आता कमळीला सुखाने जगू न देण्यासाठी अनिका पुन्हा एकदा मोठा प्लॅन रचते. मुलींच्या हॉस्टेलमध्ये बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला राहण्याची परवानगी नसते. त्यामुळे कमळीच्या खोलीत तिचे कोणतेही नातेवाईक राहू शकत नाही. तिने हॉस्टेलचे नियम मोडलेत असा दावा आता अनिकाने केलाय. हॉस्टेलच्या नियमानुसार आता कमळीला तिची राहती जागा म्हणजेच हॉस्टेल कायमचं सोडावं लागणार आहे. मुंबईत कमळीच्या ओळखीचं कोणीच नसतं. अशा कठीण काळात कमळी आणि तिची आई आणि निंगी कुठे जाणार असा प्रश्न पडलाय. आता कमळी कायमची गावी जाईल अशा भ्रमात अनिका असू शकते. पण आता ऋषी यासाठी कमळीला मदत करणार आहे. ऋषी हा कमळी, सरोज आणि निंगी या तिघींनाही काही दिवस स्वतःच्या घरी घेऊन जातो. कमळीला पाहून नयनतारा असं म्हणते की हे काय, मी फक्त तुला घरी बोलवलं होतं. यावर ऋषी आपल्या आईला म्हणतो, आई काही दिवसांचाच प्रश्न आहे. आता याला अट समजायची असेल तर समज, पण जर मी तुला या घरात यायला हवा असेल तर तुला कमळीला आणि तिच्या आईला काही दिवसांसाठी या घरात घ्यावं लागेल. आता नयनतारा ऋषीची अट मान्य करेल का? ही कमळीच्या आईची पुन्हा स्मृती येईल का? हे प्रेक्षकांना येत्या भागातच पाहायला मिळणार आहे. कमळी आता नयनताराचं मन पुन्हा एकदा कधी जिंकणार हे सुद्धा येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला कमळी मालिकेतला हा ट्रॅक कसा वाटतोय कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.